नहीं किसी के भी पैरों की नाप से, डरना नहीं किसी के भी पैरों की नाप से, आखिर में पुण्य जीत ही जाएगा पाप से, आखिर में पुण्य जीत ही जाएगा पाप से। गीता में कृष्ण ने कहा अर्जुन से बस यही, गीता में कृष्ण ने कहा अर्जुन से बस यही, पहली लड़ाई जीतनी है अपने आप से, पहली लड़ाई जीतनी है अपने आप से, डरना नहीं किसी के भी पैरों की नाप से, डरना नहीं किसी के भी पैरों की नाप से, आखिर में पुण्य जीत ही जाएगा पाप से, आखिर में पुण्य जीत ही जाएगा पाप से, आखिर पुण्य जीत ही जाएगा पाप से। नमस्कार मित्रांनो, मी तुमची चाहती GRSP किड्स चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लहान मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आणि त्याचे कारण आणि त्यासाठी केले जाणारे प्रयत्न याच्यावर चर्चा करणार आहोत। लहान मुलांमध्ये वाढवण्यासाठी त्यांच्या मेंदूचा विकास, योग्य वातावरण आणि काही सवयींचा महत्त्वाचा वाटा असतो। अभ्यासाची योग्य जागा, कामाचे छोटे तुकडे, स्क्रीन टाईमवर नियंत्रण, पुरेशी झोप आणि ध्यान यासारख्या गोष्टी मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात। मुलांची एकाग्रता वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख गोष्टी आपण आता बघणार आहोत। त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे अभ्यासासाठी लागणारे योग्य वातावरण। आपण जेव्हा मुलांचा अभ्यास घेतो तेव्हा TV, मोबाईल किंवा खेळणे यापासून त्यांना काय केलं पाहिजे, दूर ठेवलं पाहिजे आणि छान उजेड असलेल्या जागेची निवड करायला हवी। अशा प्रकारे अभ्यासासाठी आपल्याला असं वातावरण तयार करायचं आहे। त्यानंतर कामांचे लहान लहान तुकडे, आपण त्यांना एखादा मोठा टास्क देतो, ज्याप्रमाणे आज आपल्याला 2 पेज होमवर्क करायचं आहे, तर ते एकदम केलं की त्यांना अवघडल्यासारखं होते। त्यासाठी आपल्याला त्याला एका भागामध्ये डिवाईड करायचं आहे आणि थोडं मुलांना घेऊन बसून ते करून घ्यायचं आहे। त्यामुळे मुलांचा काय होतं, आत्मविश्वास वाढतो। त्यानंतर तिसरा भाग असा की स्क्रीन टाईमवर नियंत्रण। जेव्हा आपण मुलांना TV, मोबाईल हा मुलांचं लक्ष विचलित करण्याचे साधन आहे, म्हणून आपण तो टाईम जो आहे तो मर्यादित ठेवणे खूप आवश्यक आहे। त्यासाठी स्क्रीनची मर्यादा आपल्याला ठेवावी लागेल। त्याचप्रमाणे पुरेशी झोपसुद्धा खूप आवश्यक आहे। रात्रीची शांत आणि गाढ झोप मुलांच्या मेंदूला ताजेतवाने करते, ज्यामुळे त्यांची शिकण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते। आजकाल मुलांमध्ये काय झालेलं आहे की स्क्रीन टाईम वाढल्यामुळे त्यांची झोप पुरेशी होत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये चिडचिडपणा हा वाढलेला आहे। त्यासाठी आपल्याला झोप पुरेशी घेणेसुद्धा आवश्यक आहे। त्यानंतर पोषण आणि ब्रेक, सकस आहारामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते। तसेच अभ्यास करताना मध्ये लहान ब्रेक दिल्याने मुलांचा थकवा दूर होतो आणि उत्साह टिकून राहतो। मुलांना पोषक आहार देणे खूप जरुरीचे आहे, महत्त्वाचे आहे। त्यानंतर त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना ब्रेक देणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण एकसारखं बसल्यामुळे मुलं थकून जातात। त्यामुळे काय होतं ना, त्यांचं लक्ष विचलित होतं। त्यामुळे थोडा वेळ अभ्यास, थोडा वेळ खेळ, थोडा वेळ अभ्यास असं करून त्यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे। माइंडफुलनेस आणि खेळ, मुलांसाठी श्वासोच्छवास व्यायाम किंवा चित्त एकाग्र करणारे खेळ, उदाहरणार्थ कोडी सोडवणे, मेमरी गेम्स खेळण्याची खूप आवश्यकता आहे। त्यामुळे काय होतं, मुलांचं माइंडफुलनेस म्हणजे माइंड पुन्हा डेव्हलप होतो आणि श्वासोच्छवास सारखे व्यायाम केल्यामुळे त्यांचं आरोग्य पण चांगलं राहते आणि मेमरीचे गेम्स खेळल्यामुळे त्यांचे कॉन्सन्ट्रेशन वाढते। त्यांचं त्याला कॉन्सन्ट्रेशनसोबतच त्यांचे नॉलेजसुद्धा घेणं होतं, त्यामुळे त्यांना ते खूप आवश्यक आहे। अशा प्रकारे आज आपण एकाग्रता वाढवण्यासाठी काय काय आपल्याला मदत होऊ शकते त्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे। तर इथेच आपण आपला चौथा इथेच समाप्त करत आहे। त्यासाठी तुम्ही मला भरभरून लाईक, शेअर, कमेंट्स आणि भरभरून आशीर्वाद द्या, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद मित्रांनो।